नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समाजशास्त्र आणि विकास ही संकल्पना अभ्यासणार आहोत. समाजशास्त्राचं व्यावहारिक महत्त्व अभ्यासत असताना विकास प्रक्रियेमध्ये असणारी समाजशास्त्राची भूमिका खूप महत्त्वाची आहे आणि म्हणूनच विकास म्हणजे काय, विकास प्रक्रियेमध्ये समाजशास्त्रीय अध्ययनाचं असणारं महत्त्व, ह्या सगळ्या बाबींवर आज आपण चर्चा करणार आहोत. साधारणतः समाजशास्त्र आणि विकास ही संकल्पना चार विविध दृष्टिकोनातून आपण अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये सर्वप्रथम आर्थिक विकासाची सामाजिक बाजू काय असते ती आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर विकास प्रक्रियेमध्ये किंवा विकास कार्यक्रमांमध्ये समाजशास्त्राचं काय महत्त्व आहे, समाजशास्त्रीय अध्ययन कसं उपयोगी पडते याचा अभ्यास आपण करणार आहोत. त्याचबरोबर विकास कार्यक्रमांचं मूल्यांकन करीत असताना किंवा त्याचं इव्हॅल्युएशन करत असताना समाजशास्त्राचं असणारं महत्त्व आपण लक्षात घेणार आहोत. त्याचबरोबर नवनवीन संकल्पनांची निर्मिती करीत असताना किंवा विकासाचे नवनवीन उपक्रम राबवित असताना, आखत असताना समाजशास्त्राचं असणारं महत्त्व देखील आपल्याला अभ्यासायचं आहे. तर सर्वप्रथम समाजशास्त्र हा जो विषय आहे, या विषयाच्या अनुषंगातून समाज जीवनाचं जे अध्ययन केलं जाते त्यामध्ये विकासाची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. याला कारण असं की प्रत्येकच व्यक्तीच्या जीवनामध्ये विकासाची ही प्रक्रिया सातत्याने निरंतरपणे सुरू असते. आणि विकास म्हणजे काय, तर केवळ आर्थिक वृद्धी किंवा इकॉलॉजिकल ग्रोथ म्हणजे विकास नव्हे, तर सर्वसामान्य व्यक्तींचा राहणीमानाचा स्तर उंचावण्याची स्थिती म्हणजे विकास, अशी साधारणतः समाजशास्त्रज्ञांनी विकासाची संकल्पना मांडली आहे. कारण एकीकडे जर श्रीमंत खूप श्रीमंत होत असेल आणि गरीब अधिकाधिक गरीब जर होत असेल, तर त्या देशाचा विकास होतो आहे असं आपण म्हणू शकत नाही. आणि म्हणून जोपर्यंत सर्वसामान्य व्यक्तीचा किंवा दारिद्र्यावस्थेतील व्यक्तीचा राहणीमानाचा स्तर उंचावत नाही, तोपर्यंत विकासाची प्रक्रिया ही लागू होऊ शकत नाही. आणि म्हणून विकास ही जी एक सातत्यपूर्ण अशी संकल्पना आहे, एक व्यापक अशी संकल्पना आहे, किंवा विकास ही एक महत्त्वपूर्ण अशी प्रक्रिया आहे मानवी समाजाच्या दृष्टिकोनातून. आणि मग शासनाला किंवा व्यक्तीच्या जीवनाला विकास प्रक्रियेमधून नेत असताना त्याचे जे विभिन्न पैलू आहेत ते पैलू अभ्यासणं किंवा पाहणं हे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच समाजशास्त्रज्ञांनी समाजशास्त्राची व्यवहार उपयोगिता मांडत असताना विकासाच्या प्रक्रियेला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आपल्याला दिसून येते. तर आता विकास ही प्रक्रिया साधारणतः आर्थिक घटकाशी संबंधित आहे असं आपण ढोबळमानाने म्हणू शकतो. किंवा आर्थिक वृद्धी झाली किंवा इकॉलॉजिकल ग्रोथ झाली म्हणजे विकास झाला असा सर्वसाधारण मानस आपला आहे. की एखादा व्यक्ती जर गरीब असेल आणि तो गरिबीतून जर श्रीमंत जर झाला असेल किंवा गरिबीतून बाहेर पडून जर त्याने एक चांगलं जीवन जगायला जर सुरुवात केली असेल, तर त्याचा विकास झाला असं साधारणतः लोक म्हणतात. परंतु या आर्थिक विकासाला एक सामाजिक बाजू देखील असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जोपर्यंत या आर्थिक विकासाची सामाजिक बाजू लक्षात घेतली जात नाही, तोपर्यंत विकास प्रक्रिया ही यथायोग्यपणे किंवा यथार्थपणे समाजामध्ये राबवल्या जाऊ शकत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा राहणीमानाचा स्तर उंचावतो, त्याची आर्थिक वृद्धी होते, इकॉलॉजिकल ग्रोथ होते, परंतु त्याचा सामाजिक स्तर त्यामुळे कसा बदलतो किंवा त्याच्या सामाजिक जीवनावर त्याचे काय परिणाम पडतात, प्रभाव होतात, हे सुद्धा लक्षात घेणं खूप गरजेचं आहे, की जे समाजशास्त्रीय अध्ययनामध्ये लक्षात घेतलं जाते. उदाहरण द्यायचं जर झालं तर एखादा गरीब व्यक्ती असेल आणि तो आपल्या कष्टातून, मेहनतीतून किंवा कुठल्याही मार्गाने जर श्रीमंत जर झाला असेल, तर आपोआपच समाज जीवनातील त्याचं जे स्थान आहे ते बदलताना आपल्याला दिसून येते. आणि याच
आर्थिक विकासाच्या सामाजिक बाजूचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. कारण अर्थशास्त्र असेल की जे फक्त आर्थिक घटकांचा अभ्यास करते आणि कदाचित आर्थिक विकासाशी संबंधित असणाऱ्या संकल्पना अर्थशास्त्रामध्ये अभ्यासल्या जातात, परंतु समाजशास्त्राचा अभ्यास मात्र सामाजिक जीवनाला प्रभावित करणाऱ्या घटनांशी संबंधित आहे. आणि म्हणून विकास प्रक्रिया अभ्यासत असताना त्याची दुसरी जी बाजू आहे, त्याची सामाजिक जी बाजू आहे, ही केवळ समाजशास्त्रीय अध्ययनामधून समोर येताना आपल्याला दिसून येते. दुसरा मुद्दा जो आपण पाहणार आहोत की विकासाचे जे कार्यक्रम राबवले जातात किंवा विकास कार्यक्रमांची जी आखणी केली जाते ती कशाच्या आधारावर केली जाते, तर सर्वप्रथम समाज जीवनाचं अध्ययन केलं जाते किंवा सामाजिक अध्ययनाच्या माध्यमातूनच विकास कार्यक्रमांची आखणी केली जाते, मांडणी केली जाते. शासन स्तरावर एखादी कल्याणकारी योजना, एखादी विकासाची प्रक्रिया जर राबवायची असेल किंवा आधुनिक जीवन जगत असताना नवनवीन विकासाच्या संकल्पना जर अंमलात आणायच्या असतील, तर सर्वप्रथम त्या समाजाला अपेक्षित असणाऱ्या बाबी कोणत्या आहेत, अपेक्षित असणारे घटक कोणते आहेत किंवा कोणती विकासाची प्रक्रिया समाज जीवनासाठी यथायोग्य आहे हे पाहणं आवश्यक ठरते, की जे समाजशास्त्रीय अध्ययनामध्ये आपल्याला सापडते. आणि म्हणून कुठलाही विकास कार्यक्रम शासकीय स्तरावर राबवत असताना संशोधनाच्या माध्यमातून समाज जीवनाचं झालेलं अध्ययन हे अत्यंत उपयुक्त ठरत असते. त्यानंतर जे काही विकास कार्यक्रम राबवले जातात त्याचा समाजाला किती उपयोग झाला, कुठपर्यंत समाज जीवन त्यातून परिवर्तित झालं, बदललं किंवा कोणते सकारात्मक बदल समाजावर या विकास प्रक्रियेचे झाले, याचं मूल्यांकन करीत असताना देखील समाजशास्त्रीय अध्ययनाची उपयोगिता आहे. नाही का? उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या गावामध्ये एखादा प्रकल्प राबवला, परंतु तो प्रकल्प राबविल्यानंतर त्या गावातील लोकांच्या जीवनामध्ये काय बदल झाले, त्यांचं राहणीमान कसं परिवर्तित झालं, हे जर पाहायचं असेल तर त्यासाठी खऱ्या अर्थानं समाजशास्त्रीय अध्ययनाचा उपयोग आपल्याला होत असतो. आणि म्हणूनच विकास कार्यक्रमांच्या मूल्यांकनामध्ये समाजशास्त्रीय अध्ययनाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. शेवटचा मुद्दा यामधला जो आहे की नवनवीन संकल्पनांची निर्मिती करीत असताना सुद्धा समाजशास्त्राचं महत्त्व अभ्यासकांना जाणवत असते. की अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम असतात, अनेक नाविन्यपूर्ण कल्पना असतात की ज्या समाज जीवनाशी संबंधित असतात, समाज जीवनाला प्रभावित करणाऱ्या असतात. अशा काही कल्पनांची, संकल्पनांची निर्मिती करीत असताना सर्वप्रथम समाज जीवनाचं वस्तुनिष्ठ असणारं अध्ययन हे आवश्यक ठरत असते. आणि म्हणूनच विकास प्रक्रिया असेल की ज्यामध्ये मानवी जीवनात होणारे बदल, मानवी समाजामध्ये होणारे परिवर्तन हे अभ्यासण्याचं काम समाजशास्त्र करीत असते. या माध्यमातूनच आज आपण समाजशास्त्राची व्यवहार उपयोगिता अभ्यासत असताना विकास प्रक्रियेमध्ये समाजशास्त्राची भूमिका ही आपण अभ्यासू शकतो. मित्रांनो, आतापर्यंत आपण सामाजिक समस्या असतील, सामाजिक धोरण असेल, सामाजिक विकास या प्रक्रियांमध्ये समाजशास्त्राची उपयोगिता आपण अभ्यासली किंवा कशा पद्धतीने समाजशास्त्र भूमिका बजावते हे आपण पाहिलं. हे सगळं पाहत असताना एकंदरीत आपल्या लक्षात येईल की समाजशास्त्र हा एक उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण असा विषय आहे की जो समाज जीवनाशी संबंधित आहे, समाज जीवनाशी जुळलेला आहे. आणि या माध्यमातूनच आजच्या या भागामध्ये आपण विकास प्रक्रियेमध्ये समाजशास्त्राचं असणारं योगदान, समाजशास्त्राची असणारी भूमिका आपण या ठिकाणी मांडलेली आहे. थोडक्यात याचं समालोचन जर करायचं झालं तर विकास ही प्रक्रिया समाज जीवनाला प्रभावित करणारी असते. समाजात सर्वसामान्य घटकांचा राहणीमानाचा स्तर दर्शवणारी विकासाची संकल्पना असते आणि ही संकल्पना समाजशास्त्रीय अध्ययनामध्ये महत्त्वपूर्ण मानली जाते किंवा समाजशास्त्राच्या अध्ययनामध्ये समाज जीवनाचं यथार्थ आकलन केलं जाते, वस्तुनिष्ठ अध्ययन केलं जाते. आणि म्हणूनच विकासाची प्रक्रिया राबवत असताना,
विकास कार्यक्रम राबवत असताना, त्यांची आखणी करत असताना, विकास कार्यक्रमांचं मूल्यांकन करत असताना किंवा नवनवीन विकासाच्या प्रक्रिया अंमलात आणत असताना समाजशास्त्र हा विषय महत्त्वाची भूमिका बजावतो असं आपल्याला सांगता येतं. धन्यवाद.